गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कोल्हापुरातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलं। गणेशोत्सव काळात गणेश मंडळ, नागरिक आणि विविध संस्था भाविकांना मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप करतात। पेढे, लाडू, मोदक, बर्फी, मिठाई अशा विविध बेकरी पदार्थांचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो। त्यामुळे या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक, उत्पादन आणि वापरण्याची अंतिम तारीख, लेबलिंग, त्याचबरोबर त्यामध्ये भेसळ किंवा दूषित घटकांचा वापर झाला आहे किंवा नाही याची तपासणी होणं गरजेचं असल्याचं मत संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी व्यक्त केलं। निकृष्ट, भेसळयुक्त, दूषित किंवा मुदतबाह्य खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात। त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अन्न सुरक्षेच्या प्रश्नाकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या राज्यात अन्न सुरक्षेचा धडाका सुरू असताना कोल्हापूर कार्यालय इतकं सुस्त का असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची विशेष तपासणी मोहीम तातडीनं राबवण्यात यावी। या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन अन्न आणि औषध प्रशासन कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त UC लोहकरे यांना देण्यात आलं। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराम बुद्धळकर, सचिव पंकज आठवले, विकी कांबळे, गौरव कांबळे, संजय बिसुरे, सुयश कांबळे आदी उपस्थित होते।